जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी हा विषय म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या भावनाशी एक खेळ झालेला आहे। शासन असेल, विरोधी पक्ष असेल, मीडिया असेल किंवा शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी मीडिया असेल, सर्वत्र एकच विषय चघळला जातोय तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी। आणि या शेतकरी कर्जमाफीच्या नावावरती आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची दिशाभूल, शेतकऱ्यांना मृगजळ दावण्याची कामं या ठिकाणी केली जात आहेत। मित्रांनो, गेल्या अर्ध्या तासामध्ये कमीत कमी 26 ते 27 व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की सर कर्जमाफीची घोषणा झाली, व्हिडिओ बनवा, किंवा कर्जमाफीची घोषणा झाली, खरं आहे का? आणि एकच व्हिडिओ त्याच्यामधून शेअर करण्यात येत आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं एक भाषण। मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचं जे काही एक व्हिडिओ आहे, जे एक फुटेज आहे, त्या फुटेजला 2015ची करण्यात आलेली जी कर्जमाफी होती त्या कर्जमाफीचा केलेला रेकॉर्डचा आवाज हा पाठीमागे टाकून तो व्हिडिओ मॉप करून शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहोत। 34,000 कोटीचं बजेट आहे, त्याच्यामध्ये 34 लाख शेतकरी असे होतील, 6 लाख शेतकऱ्याला तशी दिली जाईल। 2015मध्ये जी काही 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी आणि 25,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान जे सांगण्यात आलेलं होतं त्या व्हिडिओमधून टाकून तो व्हिडिओ आता नवीन देवेंद्रजी फडणवीस यांचा एक व्हिडिओ समोर ठेवून ते त्या ठिकाणी दाखवलं जातं आहे। आता बरेच भोळे बाबडे शेतकरी आहेत, त्यांना फक्त माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि ते तोंडानं बोलत आहेत आणि ऐकायला येतोय आवाज तो सुद्धा त्यांचाच आहे। अशा प्रकारचे असे व्हिडिओ व्हायरल केले जातात आणि शेतकरी ताबडतोब त्याच्यामध्ये मनावरती घेतात, लक्ष देतात, कारण अपेक्षा आशा ही खूप मोठी आहे आणि शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे, तसं वचन देण्यात आलेलं आहे की कर्जमाफी होणार आहे। आता 1.5 लाखाची कर्जमाफी आणि 25,000 रुपये प्रोत्साहन, बरेच जण नाराज बी व्हायला सुरू झाले की सर अशी कशी दगाफटकी, फक्त 1.5 लाख रुपयाचीच कर्जमाफी, फक्त 25,000च प्रोत्साहन मिळणार। ज्या तुरी आणखीन बाजारातच गेल्या नाही तर तोपर्यंतच घरामध्ये मारामारी चालली की पट्टी कुणाच्या नावावरती आणायची, हे असा हा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे। वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तेच चाललं आहे, कर्जमाफी केली जाणार नाही, कर्जमाफीत हे लोक वगळले जाणार, कर्जमाफीत ते लोक वगळले जाणार। आणि याच्यामध्ये आता जो काही हा सुळसुळाट झालेला आहे या फेक सोशल मीडियाचा, तो अतिशय भयंकर त्रासदायक होत चाललेला आहे शेतकऱ्यांसाठी। तुमची कर्जमाफी झाली, तुमच्या खात्यावर उद्यापासून 13,600 येणार, उद्यापासून तुमच्या खात्यात पीक विमा, सगळ्या 12 भानगडी त्या ठिकाणी डोळे झाकून छापल्या जातात आणि लोक भोळ्या बाबड्या आशा अपेक्षानं ते आपलं पाहत राहतात। अद्याप कर्जमाफीसाठीचं दिलेलं हे वचन आहे, कर्जमाफीची केलेली घोषणा आहे, त्याच्यासाठी आणखीन मंत्रिमंडळाची मंजुरी नाही, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणखीन कुठल्या प्रकारचं तोंडातून सुतवाच काढलेलं नाही। याच्यासाठी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या माध्यमातून किंवा कुठल्या आमदाराच्या माध्यमातून विषय उचलला जाईल, त्याच्यावरती नंतर स्पष्टीकरण दिलं जाईल। याच्यासाठी येणारं बजेट असेल, त्या बजेटमध्ये त्याच्या संदर्भातील तरतूद केली जाईल, कशा प्रकारे कर्जमाफी करायचं हे सांगितलं जाईल। झालेल्या तरतुदीच्या आधारे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा प्रकारे द्यायची आहे याच्या संदर्भातील GR येतील। ही जी काही प्रक्रिया आहे ती खूप लांबलचक प्रक्रिया असते किंवा त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः काहीतरी स्टेटमेंट देतील किंवा जे काही अधिकृत असे न्यूज चॅनल आहेत ते त्या ठिकाणी त्या माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतील। अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही। सध्या जो काही चालला आहे तो फक्त तुमच्या भावनाशी चाललेला खेळ आहे। त्यामुळे थोडासा असे जे काही या उठणाऱ्या वावड्या आहेत याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि जिथं आपल्याला वाटत असेल की विश्वसनीय आपण कुठून तरी माहिती व्यवस्थितपणे घेऊ शकतो त्या ठिकाणी माहिती पाहण्याचा प्रयत्न करा। 24 तास न्यूज चॅनल चालू आहेत। कर्जमाफी, साधं कर्जमाफी सोडा, तुमच्याकडे एक क्षुल्लक जरी गावात काही प्रकरण झालं तरी TV चॅनलवर त्याला तास 2-2 तास लाईव्ह करून दाखवतात। कर्जमाफीसारखा काही विषय हा काही छोटा विषय नाही आहे। कर्जमाफी हा खूप मोठा विषय, कर्जमाफीची खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जाते आणि मी कालही सांगितलं होतं आणि आजही परत सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा ज्या काही महत्त्वाच्या अशा निवडणुका आहेत त्याच्यामुळे या निवडणुका या ग्रामीण भागाशी निगडीत निवडणुका आहेत आणि या निवडणुकासाठी शासनाला दुधाचं अनुदान असेल, सोयाबीन कापसाचं अनुदान असेल, पीक विमा असेल, अतिवृष्टीची अनुदानं असतील, कर्जमाफी असेल, शेतमालाचे हमीभाव असतील, भावांतर योजना असतील, या राबवाव्याच लागतील आणि या राबवल्याच जातील। कारण पुढचा काळ हा त्यांच्यासाठी आत्ता फक्त सत्ता आली आहे, परंतु पुढचा काळ आणखीन खूप महत्त्वाचा काळ आहे। तर आशा करूयात लवकरात लवकर मुख्यमंत्री घोषणा करतील। सध्या जे काय आहे ते फक्त फेक व्हिडिओ आहे आणि त्याची घोषणा झाल्यानंतर आपण सुद्धा नक्की त्याच्याबद्दल अपडेट देण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।